रोप कमीत कमी आपलं 2 ते 3 महिन्याचा आहे, बरोबर. त्याच्यावर कलम बांधायचे. कलम बांधायच्या आधी आपल्याला नामांकित जे व्हेरायटी असते त्याच्यावर डिपॉझिट करावं लागते. ते आपण डिपॉझिट केलेलं आहे सर्व. ते झाडावर 7 ते 10 दिवस ठेवावं लागते. आज आपण 7 ते 10 दिवस झाले. आज आपण आणली ते सायन, ज्याला सायन म्हटलं जाते. ती 6 ते 9 इंचाची घ्यायची, जुनी घ्यायची. त्याच्यानंतर पाचर करायची, म्हणजे प्लेन खरबर नाही आली पाहिजे, प्लेन आली पाहिजे. आणि पाचर करते वेळेस दोन्ही साईडची साल जी असते ही ठेवणं आवश्यक असते. ह्या साईडची आणि ह्या साईडची कमी जास्त झाली तर चालते, काही हे नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा जो टोकाचा भाग असतो हा पातळ करायचा, एकदम पातळ करायचा. ह्याला पातळ, त्याच्यानंतर हे असं याने कापून टाकायचं. त्याच्यानंतर हे जो खुंट स्टॉकला याला 20 ते 25 सेंटीमीटरून कापून टाकायचा. कापला की या खुंटाचे 2 सारखे भाग करायचे. झाले सारखे भाग आपले. आणि पातळ केल्यानंतर याला हात नाही लावायचा, आणि याच्यामध्ये रस असतो. तो रस जो आपल्या हाताला जर टिकला तर मग कलम सक्सेस व्हायला वेळ लागतो. त्याच्यानंतर हे अशी तंतोतंत फिट करायची. फिट झाली तर टेपने बांधून टाकायचं. कोणी तंतोतंत एक साईड कोणती आली पाहिजे, कारण सायन आणि खुंट हे एका सारख्या जाडीची मिळत नाही आपल्याला. त्यामुळे एक साईड तंतोतंत त्याची फिट आली पाहिजे. अशा पद्धतीनं ग्राफ्टिंग झालं आपलं. याला स्टोन ग्राफ्टिंग म्हणते. स्टोन ग्राफ्टिंग म्हणते. जे 15 ते 20 दिवसाचं जे रोप राहते त्याला मृदू कास्ट कलम म्हटले जाते. 15 दिवसांनी तुम्ही पालवी येते. पालवी आली की आपली कलम सक्सेस झाली असं समजायचं. 1 ते 1.5 महिन्यानंतर हा टेप काढून टाकायचा आणि याला पाणी नाही लागू द्यायचं. याच्या आतमध्ये जर पाणी गेलं तर तुमचं ऑपरेशन फेल झालं असं समजायचं. हे आपली आम्रपाली व्हेरायटी आहे. आणखी काही याने प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. चला.